या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। बाबा कादरी मस्जिद ट्रस्टचे वाद पुन्हा चव्हाट्यावर। स्वयंघोषित ट्रस्टीने लावलं खोलीला कुलूप। शहापुरे यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हे दाखल। याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी युसुफ इस्माईल शहापुरे वय 56, राहणार आनंदनगर भाग 1 नई जिंदगी सोलापूर हे सुमारे 40 वर्षांपासून बाबा कादरी मस्जिद ट्रस्टचे मालकी असलेले 10 बाय 15 फुटाची 2 मजली खोली भाड्याने घेऊन वापरत आहेत। त्याची रक्कम ₹55 भाडे ट्रस्टीचे पदाधिकारी हारून रहमान शेख आणि याकूब अली खदीब यांच्याकडे जमा करत होते। त्यानंतर माहे जुलै 2012 पर्यंत रक्कम ₹155 प्रमाणे खोलीचे भाडे ट्रस्टीकडे वेळेत जमा करत होते। परंतु त्यानंतर ट्रस्टीच्या निवडीबाबत वाद सुरू झाल्याने आणि कोर्टात ट्रस्टीचे पदाधिकारी निवडीचे प्रकरण सुरू असल्याने खोलीचे भाडे रक्कम ट्रस्टीकडे जमा केले नाही। तिथेच राहणारा अब्दुल जब्बार महबूब शेख आणि स्वयंघोषित मस्जिदचे मुतवली आसिफ अहमद हुसेन शेख हे दरमहा खोलीचे भाडे ₹850 आमच्याकडे जमा करा, आम्ही आता ट्रस्टीचे काम पाहत आहोत असे म्हणून सांगितले। म्हणून जानेवारी 2022 ते नोव्हेंबर 2022 पर्यंत दरमहा ₹850 प्रमाणे भाडे रक्कम यातील फिर्यादी हे त्यांच्याकडे जमा केली आहे। त्यानंतर बाबा कादरी मस्जिद ट्रस्टचे याकूब अली खतीब यांच्या बाजूने कोर्टातून निकाल झाला। परंतु त्यानंतर पुन्हा ट्रस्टीने याकूब अली खतीब आणि जब्बार शेख आसिफ हुसेन शेख यांच्या ट्रस्टीचे पदाधिकारी संबंधाने वाद सुरू झाले। त्यामुळे यातील फिर्यादी हे भाडे रक्कम ट्रस्टीकडे जमा केली नाही। ट्रस्टीचे भाड्याच्या खोलीमध्ये फिर्यादी हे पूर्वी इडली वडा बनवून विक्री करण्याचा व्यापार करीत होते। त्याकरता लागणारे गॅस, शेगडी, टेबल, खुर्ची वगैरे तसेच घरगुती वापरते साहित्य ठेवले आहे। ऑक्टोबर 2023 पर्यंत आसिफ अहमद हुसेन शेख यांच्या मोबाईलवर वरील फोन पे वर रक्कम 3-4 महिन्याचे भाडे जमा केले आहे। नेहमी आमच्या भाड्याचे खोलीमध्ये ते येत जात असतात आणि त्या खोलीस आम्ही नेहमी कुलूप लावून बंद करत असतो। जुलै 2025 सकाळी 10:30 वाजता फिर्यादी हे बाबा कादरी मस्जिदच्या भाड्याच्या खोलीकडे येऊन पाहिले असता फिर्यादीच्या खोलीच्या कडी कोयंडावर फिर्यादीने लावलेल्या कुलपावर आणखी एक कुलूप लावल्याचे दिसून आले। त्यावेळी मस्जिदचे बागीसाब हमीद मुल्ला यांनी फिर्यादी सांगितले की जब्बार महमूद शेख आणि मुतवली आसिफ अहमद हुसेन शेख यांनी तुमच्या खोलीस कुलूप लावून बंद करून चावी घेऊन गेले आहेत। वारंवार जब्बार महमूद शेख यांचा संपर्क करून विचारणा केली असता तू पूर्वीचे खोलीचे भाडे दिलेले नाही, त्यामुळे आम्ही कुलूप लावले आहे असे सांगितले। कुलूप काढून खोली उघडून देण्याची विनंती केली असता फिर्यादीचे काही एक ऐकून न घेता उलट शिवीगाळ करून 17 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता जब्बार शेख यांनी फिर्यादीला संपर्क केला। त्यावेळेस फिर्यादीची पत्नी बिल्किस बानो ही तुमचे सामान खोलीतून बाहेर काढून टाकतो, ती खोली वांगी साहेब यांना राहण्याकरता द्यावयाची आहे असे म्हणत फिर्यादीस वारंवार शिवीगाळ केली। स्वयंघोषित चेअरमन जब्बार महमूद हुसेन आणि स्वयंघोषित मुतवली आसिफ अहमद हुसेन शेख यांना दोघांना भेटून फिर्यादीच्या खोलीस लावलेले कुलूप काढून घेण्याची विनंती केली। परंतु त्या दोघांनी जाणीवपूर्वक खोलीचे कुलूप काढून खोली देण्यास नकार देऊन फिर्यादीच्या कब्जा खोलीत जाण्या येण्यापासून प्रतिबंध करून अडथळा केला आहे। म्हणून यातील फिर्यादी इस्माईल शहापुरे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून यातील आरोपी जब्बार महमूद शेख राहणार घर नंबर 778 बाबा कादरी मस्जिद जवळ उत्तर कसबा सोलापूर आणि आसिफ अहमद हुसेन शेख राहणार घर नंबर 823 बाबा कादरी मस्जिद जवळ उत्तर कसबा सोलापूर या दोघांवर भारतीय न्यायसंहिता कलम 351/2, 352, 3/5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।